एस्तेर अध्याय 8। त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहुद्यांचा वैरी हमान याचे घरदार एस्तेर राणीस दिले। मर्दखयही राजाकडे आला, कारण त्याचे एस्तेरशी काय नाते होते ते तिने राजास सांगितले होते। हमानाकडून घेतलेली मुद्रा राजाने काढून मर्दखयास दिली। एस्तेरने मर्दखयास हमानाच्या घराचा कारभारी नेमले। मग एस्तेरने पुन्हा राजाचे आर्जव केले। ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, यहुद्यांचा नायनाट करण्याविषयी हमान अगागी याने केलेली अनर्थावह योजना रद्द करण्यात यावी। तेव्हा राजाने एस्तेर पुढे आपला सोनेरी राजदंड केला आणि एस्तेर उठून राजापुढे उभी राहिली। ती म्हणाली, महाराजांच्या मर्जीस आल्यास, मजवर त्यांची कृपादृष्टी झाली असल्यास, त्यास योग्य दिसल्यास व मी त्यांच्या आवडीची असल्यास, महाराजांच्या सर्व प्रांतात जे यहुदी आहेत त्यांचा नायनाट करण्याविषयी अगागी हमान बिन हम्मदाथा याने जी पत्रे लिहून पाठविली आहेत ती रद्द व्हावी असे फर्मान पाठविण्यात यावे। माझ्या लोकांवर जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू? माझ्या गोत्राचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू? मग अहश्वेरोश राजा एस्तेर राणीस व मर्दखय यहुद्यास म्हणाला, हमानाने यहुद्यांवर हात टाकिला म्हणून त्याचे घरदार मी एस्तेरला दिले व त्याला फाशी दिले। तुम्हास वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहुद्यांविषयी लिहा आणि पत्रावर राजाची मोहर करा। राजाच्या नावाने लिहिलेले लेख व त्यावर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता यावयाची नाही। त्या समयी शिवान महिन्याच्या म्हणजे 3ऱ्या महिन्याच्या 23व्या दिवशी राजाच्या लेखकास बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्रायलाच्या अधिपतीस आणि हिंदुस्थानापासून कुश देशापर्यंतच्या 127 परगण्यांचे अधिपती व सरदार यास प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषात आणि यहुद्यास त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठविण्यात आले। मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्रे लिहून त्यावर राजाची मोहर करून ती वेगवान सरकारी घोडे, खेचरे व सांडणी यांच्या स्वारांबरोबर डाकेने रवाना केली। त्या पत्रात सर्व नगरांच्या यहुद्यास परवानगी दिली होती की तुम्ही एकवट होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हास, तुमच्या स्त्रियास व तुमच्या मुलाबाळास उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी। हे सर्व एकाच दिवशी 12व्या म्हणजे अदार महिन्याच्या 13दशीस अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतात करण्यात यावे। फर्मानाची नक्कल प्रत्येक प्रांतात प्रसिद्ध व्हावी आणि त्या दिवशी आपल्या शत्रूंचे उसने फेडण्यास सर्व यहुद्यांनी तयार व्हावे असे सर्व लोकास जाहीर करण्यात आले। डाकेच्या स्वारांनी सरकारी वेगवान घोड्यांवर स्वार होऊन राजाज्ञेप्रमाणे त्वरेने दौड केली। हा हुकूम शूशन राजवाड्यातून सोडण्यात आला। मग मर्दखय निळ्या पांढऱ्या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यावर सोन्याचा मोठा मुकुट ठेवून व तलमसणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला। तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले आणि यहुदी लोकास उल्हास, आनंद व मान ही प्राप्त झाली। ज्या प्रांतात व ज्या नगरात राजाची आज्ञा व फरमान जाऊन पोहोचले तेथल्या यहुद्यास मोठा हर्ष झाला आणि त्यांनी भोजन समारंभ करून तो मंगल दिन म्हणून पाळला आणि त्या देशचे पुष्कळ लोक यहुदी झाले, कारण त्यास यहुद्यांचा मोठा धाक बसला।